अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय श्री सर्वोत्तमा वासुदेवा, दामोदरा अनंता केशवा, क्षीराब्धीजा माता रमाधवा, देवाधिदेवा दयानिधे. तव चरण सरोजी प्रेमा, अखंड देई सर्वोत्तमा. नाम वदावयाची सीमा, शेषाते गती नव्हे पै. तेथे मी अल्पमती पामर, वदेन म्हणतो स्तुती उत्तर. एक जिव्हेचा प्रसर, केवी विस्तार साहू शके. परी आत्मसार्थक करावे काही, म्हणून आरंभिले से नवाई. कृपाळुत्वे शेवटास न्यावी, हेची परिसावी विज्ञापना. मी नेणे जपतप साधन काही, दान धर्म व्रते उद्यापने पाही. करावया ते धनही नाही, गृही संग्रही तू जाणता. निशिदिनी संसाराची हळ, सदा चित्ती वाटे तळमळ. तेणे न गमेची काळवेळ, म्हणून या खेळ आरंभिला. तरी कृपा करुणी रमारंगे, न्यूनते पूर्ण करावे अंगे. रसोत्पत्ती रसवेगे, जीवन घाली दयाळुवा. समर्थे मुक्ता फळाची लाखोली, वाहता हरुषे हृदय कमळी. तरिद्रे तुळसी दळे समर्पिली, तरी कान स्वीकारा स्वामिया. श्री माने नैवेद्य पक्वान्न, अर्पिता तोषले मन. दरिद्रियाचे किंचित कदान्न, काय अभेरून सांडावे. तैसे थोर थोरांनी प्रबंध केले, नाना परिगीती आळविले. तयाचे लळे पुरविले, मज अभेरिता भले नोहे की. असो कृपा कराल श्रीहरी, तरीच वदेल वैखरी. सरस्वती वैसे जिव्हाग्री, मन तुरंगी आत्माराम. ऐका संत श्रोते सज्जन, पाचा पर्वाचा केला प्रश्न. तया माझी चार संपूर्ण, मागे निवेदन झालेसे. व्यतिपात वैधृती पाही, पौर्णिमा अमावस्याही. ऐसी पर्वे चार पाही, केले सर्वही कथन पै. आता पाचवे पर्वते कवण, तयाचे ऐकावे निरूपण. लक्ष्मी प्रती नारायण, सांगता झालासे. लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा, भक्त काम कल्पद्रुमा. बागे निवेदिला महिमा, पौर्णिमा अमावस्या ते. उपरी पर्व राहिलेसे एक, तेही परिसावे नावेक. व्रता माझी श्रेष्ठता अनेक, कैसे निदेख स्वामिया. तरी कृपा करुणी समग्र, लोकहितार्थ वदावे साचार. जे ऐकता जडमुढाधार, तात्काळिक होय पै. विष्णू बोलते झाले उत्तर, एक क्षीराब्धीजे सादर. परवा माझी पर्वथोर, विशेष सत्कार द्वादशी. तया माझी मलमास, पातल्या विशेषा विशेष. आदरे आचरलिया व्रतास, तुटे पाश यमाचा. हे ऐकता महिमान, पापे भस्म होती जाण. यदर्थी नसे अनुमान, सावधान परिसावे. समग्र तीर्थांची गर्जना तोवरी, संपूर्ण यज्ञ क्रिया बरी. अवघी ही पर्वे पृथ्वीवरी, न पवती सरी द्वादशी ते. संपूर्ण पर्वाचे फळ पाही, न तुळे द्वादशीचे ठाई. काय सांगो तेथीची नभाई, मी शेषशायी वदतसे. यज्ञ केलियाचे फळ, अथवा प्रयागी स्नान गंगाजळ. तेथीचा कल्पवास प्रबळ, सेविला सर्व काळ आदरे. तरी द्वादशी ते तुळना नाही, शास्त्र देती याची ग्वाही. प्रत्ययो घेई जे स्वदेही, केलिया पाही व्रताते. उपोषण एकादशी दिने, द्वादशीत की जे पारणे. ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने, आणिक दाने नानाविध. आणिक करावे पिंडदान, श्राद्ध तिथी असो नसो जाण. परी अगत्य की जे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोटी गुणे. ते हे तव रात्रीचे व्रत, दशमी पासोनी द्वादशी युक्त. तीनही देवता मूर्तिमंत, वसताती तेथे निश्चये. दशमी ते दैवत चतुरानन, एकादशी गिरिजारमण. द्वादशी ते विष्णू आपण, वास्तव्य स्थान त्रिवर्गी. दशमी ते दृश्य दोष त्यागावे, एकादशी वर्जावे. द्वादशी ते बरवे, आधी त्यागावे शास्त्राधारे. परान्न गृहान्न उष्णोदक, सर्व स्नेह खटवांग देख. लवण तांबूल स्त्री संगत सुख दुःख, एक भुक्त दशमी ते. ऐसे एकादशी दिनी, एक अधिकत ये स्थानी. अन्न न स्वीकारावे जनी, एकादशी म्हणून बोलिजे. आता द्वादशी ते वर्ज, दिवा निद्रा न सेविजे. शास्त्राधार बोलिजे, ऐके क्षीराब्धी तनये. ऐसे विधियुक्त एकादशी
व्रत कीजे साये सासी वरी साधन द्वादशी ब्राह्मणेसी विधियुक्त त्याही वरी केलिया पिंडदान ते तव विशेषाहुनी विशेष जाण तेणे केले गयावर्जन पितृ उद्धारण कुळाशी तुळसी पत्रा समान अर्पिला जरी पिंड जाण तरी ते मज मेरू समान वदे नारायण स्वमुखे मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडे ते दिवशी तया ऐसा पुण्यराशी दुजा आन असेना जन्मांतर सहस्त्रेन तयाने जिंकिलेसे जाण वरी ब्राह्मण संतर्पण पूजा विधान यथोचित ऐसे व्रत भावे आचरता यमरावो वोढवी माथा तया दुरिताची वार्ता बोलो नयेची राजसे तये दिनी ब्राह्मणा लागून जरी वस्त्र करविले परिधान तरी कल्पापर्यंत स्वर्ग भोग जाण तया लागून प्राप्त होय विष्णू माधव प्रीत्यर्थ जरी आचरेल हे व्रत ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णू प्रीत्यर्थ द्वादशीसी सुवर्णदान सहस्त्रदान रौप्यदान उपानहदान छत्रासहित पादुकादान पुरुषोत्तमार्पण कीजे घृतदान घृतपाचित पक्वान्न त्रयोदशगुणी तांबूलदान गंधपुष्पसुदान कीजे अर्पण यथाविधी इतुके दान केलिया पाही वैकुंठवास तया ते होई मलमास द्वादशी ठाई शेषशायी संतुष्टे यथा ऋतुकाळे फळे कर्दळी फळे नारी फळे खरजुरी लवंगा पुगी फळे जायफळादी आदरे कपिला गोदाने नेमस्त महिदान अश्वासहित गजजादी रथगणित अर्पण कीजे द्विजाते इतुके दाने सांगितली देख परिघृत दानाचे महात्म्य अधिक मलमास पर्वणी आवश्यक कीजे देख यथाविधी कांस्य पात्री घालून या घृत सुवर्ण प्रतिमा संयुक्त पूजा करूनी नेमस्त दीजे दान विप्रा लागी त्याही वरी घृतपाचिका पक्वान्न तेही कांस्य पात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे संख्या तयाची त्रिणी दशक वरी त्रिणी अधिक देख ऐसे करून या आवश्यक दीजे सम्यक विप्रांते साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करूनी वस्त्र द्यावे वरी दक्षिणे सहित दान अर्पावे तेणे पावे स्वर्गास वासू द्वादशी ऐसे दुजे पर्व काशी ऐसे क्षेत्र अपूर्व तीर्था माझी विशेष गौरव प्रयागराज जाणीजे द्वादशी केलिया अन्नदाने कोटी कुळे उद्धरली तयाने नरकी तारिले पितृगण ऐक महिमान शुभानने सकळ दाना माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ म्हणोनी महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणी असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसा न देखो दोषी अनुकूल असे ज्या समयासी तोची ब्राह्मणासी अर्पिजे चित्त असे ते न धरावे भगवंती विन्मुख न व्हावे अतिथी विन्मुख नसावे वित्त सोनी जवळीक सर्वाचे अंतर हृदत स्वये जाणे त्रैलोक्यनाथ तया ते करिता वंचनाथ पावे आघात रोकडा या लागी उत्तम अथवा मध्यम सकळ श्रोती धरिजे नेम बहुत मार्ग हा सुगम निर्मुन ठेविला अनंते ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकेजे सावधान पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीश नाम जाणतया सार्वभौम सर्वावरिष्ठ तपोबळे अतिउत्कृष्ट अतिधैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची प्रचे लागी अति कनवाळू विप्रा लागी परमस्नेहाळू रिपुद्रुमा लागी जैसा काळू कृतांतवत तया ते परमधर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवणा ते नाही व्रत नेम उद्यापने पाही सदा सर्वदाही चालवीत विन्मुख नव्हेची कवणा ते मागितले अर्पितसे त्या ते अपत्यापरी मागत्या ते लळे त्याचे पुरवित ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ नृपवरिष्ठ आचरतसे सहस्त्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी नऊ गवताची गभस्ती साधन रीती साधितसे ऐसे लोटता काळ बहुत पुण्यसंग्रहो झाला अपरिमित इतुकेही असुनी गर्वरहित नृपनाथ तो वेगळा तव वासवा अंगी भय दारुण माझे पद घेईल हिरुण चिंता करी रात्रंदिन तव नवलपूर्ण वर्तले
अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्रसभेस, वासवे सन्मानोनी बहुवस, षोडशोपचारे पूजेला, बैसवनिया निजासनी, स्वागत पुसिले तये क्षणी, स्वस्ति क्षेम विप्रवदोनी, पाहे नैनी तयाते, तव परमकृश झाले शरीर, शोके उतरला मुखचंद्र, देखोनी बोले मुनीश्वर, दुःख अपार हृदय दिसे, येरू म्हणे महाराजा, उपावन देखो जी दुजा, मग समग्र वृत्तांत बोजा ऋषीवर्या सांगत असे, म्हणे अंबरीश परमविख्यात, तपोते जे आगळा अमित, द्वादशी व्रता ते आचरत, न चाले तेथे उपावो, ऐसी यासी करू मी काही, हृद्रोग हा परम माझे जीवी, म्हणून पायी ठेविली डोई, सांगा काही मज लागी, जया ते हृदरोग लागिला, तो रोगी दे नोखो वाचला, महद्रोग जया ते जाला, न तरी धन्वंतरी तयाला वाचविती, परी हृदरोगी प्राणिया ते, कवण वाचवू शके तया ते, एक सद्गुरु वाचून त्या ते, उपाय अन्य नसेना, तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ, सकळ ऋषीं माझी श्रेष्ठ, अमृतवचनी स्पष्ट, देवनी रोग कुष्ठ निवारावा, ऐको निवास वाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वास मुनी, अंतरी परम कळवळोनी, बोलत वाणी ते ऐका, दुर्वास वदे वासवा पाही, द्वादशी ऐसे व्रत दुजे नाही, जे आचरती सदा सर्वदाही, त्या एवढा नाही पुण्यश्लोक, अक्षयी स्वर्गवास तया ते, प्राप्त होय जाण निरुते, द्वादशीय पुण्यव्रताते, साम्यता आन असेना, अक्षय तीर्थी स्नान केले, अथवा तपव्रत जरी केले, यज्ञ यागादीही साधिले, उपासिले ज्ञान योग पै, तरी नातुळे द्वादशी समता, ऋषी देव गंधर्वादी तत्वता, आचरलिया व्रता, वंद्य सर्वथा ते जाहले, व्रत आचरला चतुरानन, कुबेरासहित सिद्धगण, तया ते प्राप्त झाले पदनिर्वाण, अक्षयी भानू तोवरी पावे, स्वये वासवा तू ते पाही, इंद्रपद लाधले पूर्ण कमाई, याची व्रत प्रभावे पाही, अधिप सुर गणाते, यमधर्माचरे व्रत, ते पद झाले जरी प्राप्त, साधन द्वादशीत कैलासनाथ, स्वये आचरे व्रताते, ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ, आचरतसे नृपराव वरिष्ठ, तया पाय करावयाचे कष्ट, कवण नष्ट करू शके, जया ते पुण्य सामग्री, पूर्ण असे हो पदरी, तया ते साह्य श्रीहरी, व्रत निरंतरी चालत असे, या लागी अमरनाथा, न प्रवर्ते ऐसिया घाता, येणे दुरिताची वार्ता, अंगी सर्वथा बाणेल पै, ऐकता श्री ऋषींचे उत्तर, देवेंद्रे केला नमस्कार, उपावन सुचे अणुमात्र, पद स्वतंत्र नराहेची, या लागी गुरुवर्या पाही, एक वेळ तेथवर जाई, कळेल तैसी करा नवाई, पद क्षयी राहे जेणे, ऐसे ऐकता वचनाते, ऋषी विचारी अंतराते, म्हणे जाऊनी पाहून नृपाते, पुण्यपुरुषाचे दर्शन, दुर्वासा ऐसा सत्पुरुष, परिमती ते तात्काळ भ्रंश, जया संगती संगदोष, दरिला हव्यास मानसी, धीरवान ज्ञानवान पाही, सुशीळ जरी जाहला देही, तरी संगती संगदोष पाही, मती पालटे जयाची, म्हणून या सत्संग धरावा, दुर्जन संगतो त्यागावा, जेणे विश्रांती पावे जीवा, देवाधिदेव प्रेमा चढे, आता दुर्वास ऋषी रावो, घेऊनी शिष्य समुदावो, नमुनिया वाचवो, निगता झाला तात्काळी, घेईल अंबऋषीची भेटी, तेथे होईल जे राहटी, ते कथानक मराठी, श्रोतिया कर्णपुटी परिसवू, जे ऐकता पाप झडे, कली कल्मश वघे पळे, श्रवण करिता रोकडे, मलमहात्म्य समग्र हे, श्लोकाधरे वदली वाचा, प्रबंध नवे हा माझे पदरचना, न्यून पूर्ण करणे याचा अधिकार साचा तुम्हा ते, मी तव राम संप्रदायी, भिक्षा मागतो गृही गृही, ती भिक्षा एकत्र एकठाई, पचवनी अर्पावी द्विजाते, ऐसी हे तव कविता जाण, कवीश्वराचे भिक्षान्न, अर्थावबोध एकत्र करून, श्रोतिया लागून वाटिले, इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत, मनोहर सूत विरचित, त्रयोदशोध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु.